सबके हितों की रक्षा हो ऐसा विधान है, सबको जोड़ कर रखे ये भारत का संविधान है। महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सुरुवातीलाच मी तुम्हाला एका केरळमधील महिला तहसीलदारचं उदाहरण सांगणार आहे। ती सुप्रीम कोर्टमध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टने कोणता निर्णय दिला त्या संदर्भात मी बोलणार आहे आणि त्यानंतर आपण बाकीचे सगळे मुद्दे चर्चा करणार आहोत। अर्थात मला पूर्णपणे माहीत आहे की त्या पदावर बसल्यानंतर अधिकारी हा स्त्री किंवा पुरुष नसतो, तर जे अधिकार त्याला प्राप्त आहेत आणि त्या प्राप्त अधिकारांच्या अनुषंगानं त्याने जी कर्तव्य बजावणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं करत असतात। पण तरी सुद्धा मी इथे महिला तहसीलदार असं मुद्दाम म्हणते आहे, त्याचं कारण सुद्धा मी आपल्याला नंतर अवश्य सांगणार आहे। केरळमधल्या या महिला तहसीलदारनं एका मॅटरमध्ये काही निर्णय दिला। अर्थातच तो कुणाच्या तरी विरोधामध्ये गेला। त्या व्यक्तीनं उपलोकपाल यांच्याकडे धाव घेतली आणि उपलोकपाल यांनी त्या तहसीलदाराला सांगितलं की तुम्ही ह्या जमिनीच्या संदर्भात असा निर्णय देणं गरजेचं आहे म्हणून। जो काही तिचा रिप्लाय होता तो तिनं सबमिट केला। आपल्यासारखा निर्णय लागत नाहीये पाहून त्या व्यक्तीनं पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये धाव घेतली। हायकोर्टनं सुद्धा त्या महिला तहसीलदारला सांगितलं की तुम्ही असा निर्णय दिला पाहिजे आणि तुम्ही हे सगळे काम केले पाहिजे। आता ही महिला तहसीलदार हायकोर्टच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये तिनं आपलं तेच म्हणणं मांडलं जे ती उपलोकपाल यांच्याकडे सुद्धा मांडत होती आणि हायकोर्टमध्ये सुद्धा मांडत होती। तिचं सांगणंच मुळात हे होतं की जमिनीच्या संदर्भामध्ये जे निर्णय घ्यायचे आहेत तर त्या संदर्भातली अथॉरिटी ना उपलोकपाल आहे ना उच्च न्यायालय आहे। याची अथॉरिटी वेगळ्या प्रकारचे अधिकारी आहे जे महसूल यंत्रणेमधले आहेत आणि माझ्या निर्णयानं जर ते कोणी नाराज झालं असेल तर त्यांनी कुठे अपील करणं गरजेचं आहे वगैरे वगैरे तिनं सगळं काही सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाने तिचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तिच्याच बाजूने निकाल दिला आणि हायकोर्टनं असाच एक निर्णय दुसऱ्या प्रकरणात दिला होता, तो सुद्धा सुप्रीम कोर्टने रद्द केला। या ठिकाणी काही बाबी लक्षात घेणं खूप आवश्यक आहे बरं का। नो डाऊट तहसीलदार हे तालुक्याच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च पद आहे, पण जर पदांची हायरार्की पाहिली ना तर तहसीलदारच्या वर भरपूर सारी पदं येतात। इतकंच नव्हे तर हायकोर्ट आणि उपलोकपाल या दोन्हीही इन्स्टिट्यूशन्स तहसीलदारच्या कंपॅरेटिव्हली खूप उच्च दर्जाच्या मोठ्या ठरतात। पण तरी सुद्धा संविधानानं अधिकार दिलेला आहे दाद मागण्याचा, म्हणून या महिला तहसीलदारानं सुप्रीम कोर्टचाही दरवाजा ठोठावला, तिथे सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या। पहिला मुद्दा, आपल्याला सुप्रीम कोर्टपर्यंत ही दाद मागण्याचा अधिकार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सत्तेचं विकेंद्रीकरण जे आपण म्हणतो की भारतीय राज्यघटनेने सत्तेचं संतुलन जसं साधलं आहे तसंच सत्तेचं विकेंद्रीकरण सुद्धा फार योग्यरित्या केलं आहे। म्हणजे उच्च न्यायालय असेल मोठं, उपलोकपालांनाही असतील अधिकार, पण तरी सुद्धा त्या कायद्यानुसार त्या अधिकारांना जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांवर कोणीही अतिक्रमण करू शकत नाही। सत्तेचं विकेंद्रीकरणाचं तत्वही इथे दिसतं। याच सोबत मला जेव्हा ही केस मी वाचत होते तेव्हा लहानपणी शाळेमध्ये असलेला एक धडा किंवा कदाचित वाचलेली एक स्टोरी मला आठवली, डेव्हिड अँड गॉलियथची। गॉलियथ हा जर आजच्या करंट भाषेमध्ये जर म्हटलं आपण तर एक प्रचंड अगडबंब असा राक्षस आणि तो सगळ्या गावकऱ्यांना खूप त्रास द्यायचा। गावकरी सगळे वैतागून गेलेले होते आणि या गॉलियथच्या कंपॅरेटिव्हली अतिशय छोटासा दिसणारा आणि वयानंही कमी असणारा डेव्हिड, त्यानं गावकऱ्यांना विचारलं की आपण सगळेजण ह्या गॉलियथला का घाबरतो, त्याचा प्रतिकार करण्याचा आपण प्रयत्न का नाही करत। तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी असं सांगितलं, अरे बघ जरा त्याच्याकडे केवढा अगडबंब आहे तो, आपण त्याला मारणं शक्य तरी आहे का, त्याच्या पुढे आपण केवढे छोटे छोटे ठरतो। आणि डेव्हिडने उत्तर दिलं होतं, तो खूप अगडबंब आहे, म्हणूनच तर मला असं वाटतं की त्याला मारणं सोपं आहे, कारण आपण नेम धरला आपल्या गुलेरचा, त्याचं शरीर एवढं अगडबंब आहे की बरोबर तो त्याच्या शरीरावरच जाऊन लागणार आहे।
आणि खरंच गुलेरच्या सहाय्यानं या डेव्हिडनं गॉलियथला पराभूतही केलं. सांगण्याचा मुद्दा हा आहे, डेव्हिड जीव जरी छोटासा होता तरी मानसिकता त्याची खूप महत्त्वाची होती. त्याचमुळे आपल्याला अधिकार जरी भरपूर दिलेले असले तरी सुद्धा त्या अधिकारांचा वापर करण्याची मानसिकता आपल्यामध्ये असली पाहिजे. जी मानसिकता या महिला तहसीलदारांना दाखवली, पार ती सुप्रीम कोर्टपर्यंत गेली, उपलोकपालांनाही उच्च न्यायालयालाही ती आपलं म्हणणं सतत सांगत होती आणि शेवटी सुप्रीम कोर्टमध्ये तिच्या बाजूने निकाल लागला. आणखी एक उदाहरण मी देऊ इच्छिते. आपल्या भारतानं पहिली महिला पंतप्रधान पाहिली, आपल्या भारतानं पहिली महिला राष्ट्रपती सुद्धा पाहिली आणि आता तर विद्यमान राष्ट्रपती आदिवासी महिला आहेत. आपण जे म्हणतो की मुख्य प्रवाहापासून आदिवासी हा भाग पूर्णतः किंवा बहुतांशी खूप दूर गेलेला आहे, तर याच आदिवासी समाजातील एक महिला आज राष्ट्रपती पदावर विद्यमान आहे. यासारखा आपला दुसरा अभिमान कोणता असेल? आणि आता आपल्याला लक्षात आणून देते की महिला हा शब्द मी का वापरते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, समाजाची प्रगती किती झाली याचं मोजमाप मी त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली याच्यावरून करतो. आणि आता आपल्या लक्षात येईल की खरंच समाजाची प्रगती किती झाली आहे. एक महिला तहसीलदार सुप्रीम कोर्टपर्यंत धाव घेते, एक आदिवासी महिला विद्यमान राष्ट्रपती आहे, एक महिला पंतप्रधान पदावरही विराजमान होते आणि राष्ट्रपती पदावरही पहिली महिला राष्ट्रपती म्हणून विराजमान होण्याचा सन्मान भूषवते. आपल्या संविधानानं आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. आणि हो, अवश्य आपल्याला एक सांगितलंच पाहिजे, या सगळ्या त्याच महिला आहेत ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय अत्याचार होत गेले, ज्यांना व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकारही नाकारला जात होता. कुटुंबामध्ये, समाजामध्ये, सर्वच स्तरावर त्या याच महिला आहेत ज्या आज प्रगतीच्या दिशेनं खूप मोठ्या पद्धतीनं झेपावत आहेत. अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडं महिलांसाठी उघडी केली आणि त्या कवाडातूनच झेपावलेल्या ह्या महिला पुढे प्रगतीसाठी निघाल्या, प्रगतीच्या दिशेनं निघाल्या. वेगवेगळ्या समाजसुधारकांनी त्या समाजाच्या काळाच्या अनुषंगानं महिलांना प्रतिष्ठेनं जगता यावं, सन्मानानं जगता यावं याच्यासाठी पूर्ण त्यांच्या परीनं प्रयत्न केले, त्यात यशस्वीही झाले. आणि त्यांना म्हणजे ह्या महिलांना जे हक्क अधिकार मिळाले त्या हक्कांना, अधिकारांना कायदेशीररित्या संरक्षण मिळवून देण्याचं काम कोणी केलं असेल तर आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जी घटना तयार केली त्या घटनेने, त्या संविधानानं दिलेले आहेत. आपल्याला कदाचित माहीत असेलही, जेव्हा भारत स्वातंत्र्याकडे जात होता आणि आता स्वातंत्र्य नक्की मिळणार याची खात्री भारतीय लोकांनाही होत होती आणि ब्रिटिशांनाही जाणीव झाली होती की ह्या भारतीयांना आता स्वातंत्र्य द्यावंच लागणार आहे, तेव्हा विन्स्टन चर्चिल हे एक असे मनुष्य होते ज्यांचा भारताला स्वातंत्र्य देण्यामध्ये प्रचंड विरोध होता. म्हणजे भारतासारख्या एवढ्या लोकसंख्येच्या आणि इतकंच नव्हे तर भारतासारख्या सर्वच बाबतीमध्ये विविधता असणाऱ्या देशाला जर स्वातंत्र्य दिलं तर काय काय होईल याच्याबद्दल त्यांनी एवढं लांब लचक विधान केलेलं होतं की त्यातले शब्द जर मी आपल्याला सांगितले तर अजूनही आपल्याला प्रचंड रोष त्यांच्याबद्दल वाटायला लागेल. म्हणून मी बाकी काहीही न सांगता फक्त एवढंच म्हणेन की विन्स्टन चर्चिल यांचं म्हणणं असं होतं की भारतासारख्या सगळ्याच बाबतीमध्ये विविधता असणाऱ्या देशाला जर स्वातंत्र्य दिलं तर त्या देशामध्ये अनागोंदी माजेल. पण विन्स्टन चर्चिल यांच्या ह्या गृहीतकाला, त्यांच्या समजाला प्रखर सडेतोड उत्तर जे दिलं असेल तर ह्या आपल्या आंबेडकरांच्या राज्यघटनेनं दिलेलं आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आज तागायत लोकशाही टिकून आहे, खूप उत्तम पद्धतीनं टिकून आहे आणि इतकंच नव्हे तर याच्या नंतरही टिकून राहील याची आपल्याला खात्री नक्कीच वाटते.
माझं तर म्हणणं असं आहे की आपलं संविधान जे आहे त्या संविधानातले शब्द हे फक्त शब्द नाहीत, तर खरंच स्वातंत्र्य आणि समतेची प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याची आणि समतेची आस असणारा हा एक जिवंत दस्तावेज आहे. त्या अर्थानं मी तर आपल्या संविधानाला राष्ट्रग्रंथ असंच म्हणते. 13 किलो मूळ संविधानाचं वजन किती माहिती आहे ना? 13 किलो. 13 किलो वजन असणाऱ्या या संविधानाला आपण जगातली सर्वात मोठी लिखित लोकशाही किंवा सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून मानतो. अशा रीतीनं त्यामध्ये एवढ्या सगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की ज्याचा परिणाम म्हणून आपली लोकशाही टिकून राहिली आहे आणि टिकून राहणार सुद्धा आहेच. त्यामध्ये किती महत्त्वाची तत्व आहेत सगळे. जसं मी सुरुवातीला उल्लेख केला होता, सत्तेचं विकेंद्रीकरण आहे. म्हणजे बघा, आपल्या देशामध्ये सगळ्याच खरंच म्हणजे विन्स्टन चर्चिल म्हटले त्याप्रमाणे सगळ्याच प्रकारची विविधता आहे. भौगोलिक विविधता आहे, सांस्कृतिक विविधता आहे, भाषा, धर्म, जात, वंश अशा सगळ्या प्रकारची विविधता आपल्या देशामध्ये आहे. तरी सुद्धा या विविधतेमध्ये सुद्धा एकता निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे आपल्या भारतीय संविधानानं केलं आहे. या भारतीय संविधानानं सर्वांना एकत्रितरित्या जोडून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच तर कायदे सुद्धा वेगळ्या प्रकारे तयार होतात. काही प्रकारच्या मुद्द्यांवर केंद्र सरकार कायदे तयार करतं जे संपूर्ण देशासाठी लागू असतील. तर प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक राज्यामध्ये त्या प्रकारची विविधता आहे. त्यामुळे आपल्या वैशिष्ट्यांना अनुसरून या संदर्भात असे कायदे केले पाहिजेत असं राज्यांना वाटणं स्वाभाविक आहे. म्हणून राज्यांना सुद्धा काही मुद्द्यांबाबत स्वतंत्र अधिकार दिले आहेत. त्या संदर्भात प्रत्येक राज्य आपापल्या पद्धतीनं किंवा आपापल्या लोकांना अनुकूल असे कायदे करू शकतं. हा महत्त्वाचा धागा त्यामध्ये आहे. आणि जसं मी सुरुवातीला म्हणाले होते, सत्तेचं विकेंद्रीकरण तर आहेच, म्हणून तर न्यायमंडळ वेगळं आहे, कार्यकारी मंडळ वेगळं आहे आणि कायदे तयार करणारं कायदे मंडळ सुद्धा वेगळं आहे. पण तरीही हे तिन्हीही मंडळ वेगळे वेगळे असतानाही त्यांच्यामध्येही सत्तेचं संतुलन टिकून राहील याच्यासाठीही विशेषत्वानं प्रयत्न करण्यात आलेले आहेत. आपण कधी बघितलं असेल की दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेचा फोटो आहे. या संविधान सभेच्या फोटोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकटेच संविधान देताना दिसत आहेत आणि बाकीचे सर्वजण संविधान घेताना दिसत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अक्षरशः या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वतःचा प्राण ओतला होता. जिथे जिथे त्या काही मुद्द्यांना त्यांना विरोध करावासा वाटला, जे मुद्दे त्यांना योग्य वाटले नाहीत त्या मुद्द्यांना त्यांनी प्रखर विरोध सुद्धा केला. आणि जिथे काही मुद्दे खूप चांगले वाटले ते तेवढ्याच तात्काळपणे त्यांनी अंमलात सुद्धा आणले किंवा ते ॲक्सेप्ट सुद्धा केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आम्ही राहू किंवा न राहू तरी सुद्धा हे संविधान मात्र राहणार आहेच. कारण संविधान आम्ही त्याच पद्धतीनं बनवलेलं आहे. संविधान हे इतकं लवचिक नाही की कुणीही त्याला वाकवू शकेल आणि संविधान इतकं स्ट्रिक्ट किंवा इतकं काटेकोर सुद्धा नाही की कुणाच्याही अधिकारांवर त्याचं अतिक्रमण होऊ शकेल आणि त्याला अजिबात बदलताच येणार नाही असंही नाही. म्हणजे त्यामध्ये सुद्धा बघा फ्लेक्झिबिलिटी आणि रिजिडनेस याच्यामध्ये सुद्धा त्यांनी फार व्यवस्थितरित्या समतोल साधलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की इंग्लंडच्या राज्यघटनेबद्दल तर म्हणजे असं वेगळ्या पद्धतीने म्हटलं जातात की इंग्लंडची राज्यघटना खरंच लिखित राज्यघटना आहे तरी का, आणि अमेरिकन राज्यघटना आपल्याला माहीत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्येही जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आपल्या सगळ्यांना मदतीसाठी येते. जिथे कायदे बदलायचे असतील तिथे बदललेही जाऊ शकतात, पण व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर जर अतिक्रमण होणार असेल, त्याच्या मूलभूत अधिकारांवर जर कोणी अतिक्रमण करणार असेल तर ते मात्र अजिबात होऊ शकणार नाही. कोणत्याही प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेची मूलभूत चौकट बदलता येणार नाही. मूलभूत अधिकारांवर कोणाच्याही अतिक्रमण करता येणार नाही. आणि म्हणूनच तर घटना दुरुस्तीचे 3 कलम आहेत. 368 यामध्ये असे मुद्दे येतात की जे साध्या बहुमतानं सुद्धा बदलले जाऊ शकतात.
म्हणजे 543 ही आपली सदस्य संख्या आहे. अशा वेळेस हा मुद्दा जेव्हा चर्चेला आला, समजा 543 पैकी फक्त 400च जण त्यावेळेस उपस्थित होते, तर साध्या बहुमतानं म्हणजे 201 जर एका बाजूनं मत पडलं तर त्या बाजूनं निर्णय घेतला जाईल. अशा रीतीनं काही गोष्टी या साध्या बहुमतानं बदलता येतात. 368 असं सांगतं की काही गोष्टी अशा असतील की ज्या बदलण्यासाठी त्यावेळी त्या चर्चेच्या वेळी संपूर्ण सदस्य संख्येची उपस्थिती असणं आवश्यक आहे. म्हणजे पूर्ण 543 जणांची उपस्थिती तिथे असणं आवश्यक आहे आणि मग आमच्या पैकीच्या बहुमतानं ते त्या मुद्द्यांवर निर्णय घेतले जातील. आणि तिसराही महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांनी असं सांगितलं आहे की त्यात काही मुद्द्यांमध्ये मात्र जर बदल करायचा असेल तर संपूर्ण सदस्य संख्या म्हणजे 543 जे आहे ते तर त्या दिवशी उपस्थित पाहिजेच, त्यांचं तर बहुमत पाहिजेच, पण त्याच्याशिवाय निम्म्या घटक राज्यांचीही संमती त्या गोष्टीसाठी, त्या निर्णयासाठी आवश्यक असणार आहे. म्हणजेच मी जसं म्हणाले, लवचिकता आणि रिजिडनेस याच्यामध्ये सुद्धा संतुलन साधण्यात आलेलं आहे. बरं बघा, तर आपण आपल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये जर बघायला गेलो ना, तर कितीतरी वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपलं संविधान लागू झालं आणि त्या दिवसापासून आपण सार्वभौम झालो. अजूनही काही राष्ट्र सार्वभौम नाहीत. सार्वभौम याचा काय अर्थ आहे की आपणच म्हणजे बाहेरच्याही देशांशी कशा पद्धतीनं संबंध ठेवायचे, आपला अंतर्गत कारभार कसा चालवायचा, हे सगळं आपणच ठरवणार आहोत. पण अजूनही काही राष्ट्र डोमिनियन स्टेट्समध्ये आहेत. म्हणजे आपण जे इतिहासामध्ये लहान असताना शाळेत शिकलो की नाही, की ब्रिटिशांच्या राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नव्हता. का? कारण इतक्या सगळ्या वसाहती त्यांनी इतक्या ठिकाणी निर्माण केलेल्या होत्या, जवळपास एवढ्या मोठ्या क्षेत्रावर त्यांची सत्ता होती. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्य मिळवलं तेव्हा आपणही काही काळ डोमिनियन स्टेटमध्ये होतो. म्हणजे भलेही स्वतंत्र झालो होतो, पण तरी सुद्धा आपला प्रमुख जे होता तो तेव्हाचा राजा होता, इंग्लंडचा राजा होता. आणि आजही काही देश असे आहेत जे भलेही ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालेले आहेत, पण तरी देखील त्यांचा प्रमुख हा इंग्लंडचा राजा आहे. त्या अर्थानं 26 जानेवारी 1950 पासून आपण सार्वभौम झालो. दुसरं वैशिष्ट्य येतं आहे ते म्हणजे आपण प्रजासत्ताक आहोत, प्रजेची सत्ता असणार आहे. म्हणूनच तर बघा, सरनाम्यामध्ये सुद्धा काय उल्लेख करण्यात आला आहे, आम्ही भारताचे लोक. आणि शेवट सुद्धा आपण बघितला तर आपण स्वतः प्रत समर्पित केलेलं आहे. आपलं हे संविधान आहे आणि त्याच्या आधारावर आपण आपला कारभार करणार आहोत. प्रजासत्ताक याचा अर्थ असा की वेगवेगळ्या विचाराचे लोक कोणत्याही देशात असणारच, बरोबर की नाही? म्हणजे एकाच विचारानं संपूर्ण देश चालतोय असं होणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये या प्रजासत्ताक असणाऱ्या राष्ट्रामध्ये विविध राजकीय पक्ष असणं स्वाभाविक आहे. वेगवेगळ्या विचारधारेला वाहून घेतलेले विविध राजकीय पक्ष असतात, असू शकतात. आपल्याकडे आहेत का? येस, आपल्याकडे भरपूर सारे पक्ष आहेत आणि अपक्ष सुद्धा निवडणूक लढवत असतात. पण बघा, रशियामध्ये काय आहे? व्हॅटिकन सिटीमध्ये सगळे अधिकार पोपच्या स्वाधीन आहेत. त्यानंतर बाकीचेही देश आपल्याला काही माहीत आहेत की ज्या देशांमध्ये खरंच काय चालत असतं, बरोबर? त्या अर्थानं सुद्धा आपला देश हा प्रजासत्ताक आहे. आणखी महत्त्वाचा मुद्दा असा येतो, जेव्हा आपलं हे संविधान लागू झालं त्या संविधानामध्ये एक तरतूद अशी सुद्धा आहे की संविधानापूर्वीचे म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचे जे कायदे होते तेही कायदे जे आपल्यासाठी उपयुक्त आहे तेही कायद्यांचं अस्तित्व टिकून राहील. मात्र त्यातील काही तरतुदी जर आपल्या संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकाराशी विसंगत असतील तर त्या तरतुदी मात्र रद्द होतील. इतकंच नाही तर आपलं संविधान असंही सांगतं की नंतरही आपले कायदे वेगवेगळ्या पद्धतीचे होत राहतील, पण कोणत्याही कायद्यांमध्ये मूलभूत अधिकारांवर गदा आणता कामा नये. आणि इतकंच नाही तर तसं जर असेल म्हणजे मूलभूत अधिकार प्रत्येक वेळेस व्यवस्थितरित्या सुरक्षित राहावेत याची पूर्ण दक्षता संविधानकारांनी घेतलेली आहे. म्हणून तर अशा पद्धतीची तरतूद त्यात केली आहे.
आपण हे सुद्धा बघतो, जगभरामध्ये काही राष्ट्र असे आहेत की ते धार्मिक तत्वावर आधारित आहेत, त्यांचा धर्म ठरलेला आहे. आपण मात्र धर्मनिरपेक्ष राज्य आहोत, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत. काही ठिकाणी अजूनही डोळ्यांच्या बदल्यात डोळे असा न्याय लागू आहे, तर आपल्याकडे मात्र आता कायद्याचंच राज्य आहे. संविधानानं आपल्याला कायद्याच्या राज्याची हमी दिली आहे आणि ती हमी सुद्धा टिकून आहे. अशा रीतीनं अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य यामध्ये आहेत. ज्या ज्या आवश्यक तरतुदी वाटल्या त्या सगळ्या तरतुदींचा समावेश या संविधानामध्ये करण्यात आला आहे. मूलभूत अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, मार्गदर्शक तत्व सुद्धा आहेत. घटना दुरुस्ती करायची असेल तर ती कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे हे सुद्धा आहे. इतकंच कशाला, आता आम्ही जेव्हा SDG शिकतो, सबस्टॅन्शियल डेव्हलपमेंट गोल, हे जेव्हा शिकतो तेव्हा त्याच्यामध्ये पर्यावरणासंदर्भाचाही उल्लेख आढळतो. पर्यावरणाची कशी काय काळजी घ्यायची हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं दिसतं. जेव्हा की आपल्या घटनेनं तेव्हाच पर्यावरणासंदर्भातलाही सगळा उल्लेख केलेला आहे, त्या तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे केवढा दूरदृष्टिकोन हा संविधानकारांचा होता. म्हणूनच तर याच संविधानाच्या आधारावर आपली लोकशाही अजूनही टिकून आहेच. याच संदर्भानं आणखीही एक महत्त्वाचं तत्व सांगावंसं वाटतं. सामाजिक न्यायाचं तत्व आपल्या संविधानामध्ये अत्यंत मोलाचं आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावर आधारित असणारा सामाजिक न्याय आपल्याला अपेक्षित आहे आणि तो निर्माण करण्यासाठी संविधानानं पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. सन 1930 मध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीज हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं होतं आणि असं म्हटलं जातं की ही पुस्तिका म्हणजेच या राज्यघटनेची, आपल्या राज्यघटनेची पूर्वपीठिका आहे. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की काही जणांना खूप जास्त अधिकार आहेत, काही जणांना मात्र अत्यंत कमी अधिकार आहेत. त्यामुळे म्हणजे संस्थानांना प्रचंड अधिकार होते, त्या तुलनेत काही जणांना ॲब्सोल्युटली नथिंग सारखे अधिकार होते. तेव्हा बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की संस्थानिकांचे काही अधिकार कमी केले पाहिजे आणि जे ऑलमोस्ट नथिंग अधिकारवाले आहेत त्यांना थोडेसे अधिकार दिले पाहिजे, म्हणजे कुठेतरी नंतर ताळमेळ जुळायला लागेल. आणि बघा, राज्यघटनेने हे सामाजिक न्यायाचं तत्व अगदी परफेक्टपणे आणलं आहे बरं का. काय काय आहेत आपल्याला, म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार आहे आपल्याला, त्या व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इतकंच नव्हे तर कोणत्याही प्रकारची असमानता राहू नये म्हणून अस्पृश्यतेच्या विरोधात कायदा करण्यात आलेला आहे, ते आता मानता येणार नाही. इतकंच नव्हे तर वेठबिगारी सुद्धा कायद्यानं रद्द करण्यात आलेली आहे. बालमजुरी सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. आणि खरंच जर बघायला गेलं ना तर पूर्वी उपाध्या सुद्धा असायचे, राय बहादूर, सर वगैरे वगैरे, सगळ्या काही नाईटहूड वगैरे सारख्या. जेव्हा समाजातल्या काही मोजक्या लोकांना अशा उपाध्या असतात तेव्हा खरंच समता येईल का? त्या लोकांसमोर कोणी गेल्यानंतर त्यांच्याच खुर्ची शेजारी खुर्ची टाकून बसण्याची हिंमत कुणाला होईल का? अजिबात नाही. म्हणूनच तर काही इतिहासातले वर्णन करणारे जेव्हा चित्रपट आपण पाहतो, भलेही त्यांना काय झालं हे सांगायचं नसेल तरी सुद्धा एकंदरीत आपल्याला दिसतं की कुणीतरी जो असतो तो एका उच्च आसनावर बसलेला असतो आणि खाली सगळेजण मान खाली घालून जमिनीवर बसलेले असतात. आपलं संविधान त्यालाही प्रतिरोध करतं आणि म्हणून खरोखर प्रत्येकाच्या मनातही समानतेची भावना यावी याच्यासाठी ह्या उपाध्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. अशा रीतीनं समानता सर्वांमध्ये रुजावी, प्रत्येकाच्या मनातही समानता यावी यासाठी संविधानानं पूर्णतः परिश्रम घेतलेले आहेत. आणि खरं तर मला असं वाटतं की आजची आपली जी भेट झाली आहे ना, ती सुद्धा या संविधानामुळेच तर झाली आहे. म्हणजे अर्थात तुम्ही मला ह्या संविधानाच्या संदर्भानं बोलण्यासाठी बोलवलं म्हणून आपली भेट झाली, हा मुद्दा तर आहेच. पण बघा, आणखीही काही मुद्दे आहेत. आणखी मुद्दे जर म्हणायचे तर समतेचा अधिकार होता म्हणून मी शिकू शकले, समतेचा अधिकार घटनेनं दिलेला आहे, त्याच्यामुळे मी शिकू शकले, MPSC देऊ शकले आणि येऊही शकले इथपर्यंत. संचार स्वातंत्र्य आपल्याला राज्यघटनेनंच दिलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य राज्यघटनेनंच आपल्याला दिलं आहे, म्हणून तुमच्यासमोर मी इथे बोलू शकते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला वेळोवेळी मिळालेल्या आहेत. म्हणजे तसं जर म्हणायचं झालं तर आपल्याला भरपूर अधिकार तर दिले आहेतच, त्यासोबत या संविधानामुळे आपलं डे टू डे लाईफ सुद्धा अतिशय व्यवस्थित, सुखी आणि समाधानी राहू शकतं. त्याचंही कारण हे संविधान आहे. म्हणूनच तर म्हणतात ना, जो भी संविधान जानेगा वो मुसीबतों से बचेगा.
आपल्याला आपले अधिकार माहीत पाहिजेत. पण याच अनुषंगानं आणखीही काही गोष्टी मांडणं मला खूप आवश्यक वाटतं. लहानपणी असंच कुठेतरी वाचलेलं होतं, हॅपीनेस ऑलवेज लुक्स स्मॉल while you hold it in your hands, but let it go and you learn at once how big and precious it was. आपल्याला म्हणजे सुदैवानं आपण स्वतंत्र भारतामध्ये जन्माला आलो आहोत, पण तरीही आपण इतिहास शिकलो आहोत. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलंच राज्य आपल्या देशावर चालावं, दुसऱ्या कोणी परकीयांनी येऊन आपल्यावर राज्य करू नये यासाठी कित्येकांनी बलिदान दिलेलं आहे. कित्येक जण हुतात्मे झालेले आहेत. कित्येकांनी हसत हसत फासावर जाणं स्वीकारलेलं आहे. कित्येकांनी कितीतरी प्रचंड त्रास सहन केलेला आहे. एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, याचा आपल्याला विसर पडता कामा नये. जसं कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनचं महत्त्व कळलं, आपल्या लोकांचं महत्त्व कळलं, तसंच आपण अजूनही लक्षात घेतलं पाहिजे की हे स्वातंत्र्य किंवा हा आपण जो प्रजासत्ताक आणि सार्वभौम झालो आहोत तिथपर्यंत येण्यासाठी खूप जणांनी बलिदान दिलेलं आहे. तेव्हा कुठे आपण इथे आहोत. आणि मग मुद्दा असा येतो, घटनाकारांनी तर त्यांचं काम सगळं केलं आहे, आता आपलं काम चालू होत आहे. आणि सगळ्यात सुरुवातीलाच मला म्हणावंसं वाटतं किंवा विचारावंसं वाटतं, खरंच म्हणजे आपले कर्तव्य काय आहेत हा तर थोडासा नंतरचा टप्पा आहे, पण आपले अधिकार काय आहेत हे तरी आपल्याला माहीत आहे का? संविधान त्याच्यासाठी वाचावं लागेल, समजावून घ्यावं लागेल, ते आपण वाचतो का? संविधान आपल्या घरात तरी असतं का? राष्ट्रग्रंथ म्हणते मी त्याला. मग हे संविधान राष्ट्रग्रंथ असणार आहे, संविधान आपल्या घरात तरी आहे का? कोणते अधिकार मला या संविधानानं दिलेले आहेत? एक मनुष्य म्हणून प्रतिष्ठेनं सन्मानानं जगण्याचा कसा अधिकार कोणत्या कोणत्या तरतुदीनुसार मला मिळाला आहे, ते जर कोणी अडचणीमध्ये आणत असतील तर मी काय करू शकेन हे सगळं आपल्याला माहीत आहे का? जेव्हा की प्रत्येक बाबीची तरतूद या संविधानामध्ये केलेली आहे. पण दुर्दैवानं संविधान वाचणं आपल्याला महत्त्वाचं वाटत नाही, किंवा वाचण्यापेक्षा बाकीची काही कामं आपल्याला अधिक प्रायोरिटीची वाटतात. म्हणूनच तर मला असं म्हणावं असं वाटतं की तुम्हारे हर सवाल का मैं एक मुकम्मल जवाब हूँ, तुम्हारे हर सवाल का मैं एक मुकम्मल जवाब हूँ, कभी वक्त मिले तो मुझे पढ़ना, मैं भारत का संविधान हूँ. म्हणून हे संविधान आता तरी आपण वाचलं पाहिजे. आपल्यासाठी काय काय तरतुदी आहेत हे तर कळेलच, पण एक नागरिक म्हणून आपण कर्तव्य कोणती पार पाडायला पाहिजेत हे सुद्धा आपल्या लक्षात येणार आहे. आणि त्याच्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की राजकीय समानता तर दिलेली आहे, आणि हो त्या अनुषंगानं एक मुद्दा तोही सांगते. जे मी घटनेची वैशिष्ट्य सांगत होते ना, तर तेव्हा स्त्रियांना सुद्धा मताधिकार राज्यघटनेनं दिला आहे. अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये महिलांना मताधिकार मिळवण्यासाठी खूप सामना करावा लागला, संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठे त्यांना मताधिकार मिळाला. आपल्या भारतीय राज्यघटनेनं मात्र महिलांना तेव्हापासूनच मताधिकार दिलेला आहे. प्लस प्रत्येकाच्या मताचं मूल्य सेम आहे आणि प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे. त्या दृष्टिकोनातून संविधानानं राजकीय समानता आणली खरी, पण सामाजिक समानता आणि आर्थिक समानता यांच्याबद्दल काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते, 26 जानेवारी 1950 पासून आपण एका विषमतेच्या युगामध्ये प्रवेश करणार आहोत. आपल्याला संविधानानं राजकीय समानता तर दिलेली असेल, पण सामाजिक आणि आर्थिक समानता मात्र असणार नाही. राजकीय समानतेच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीचं मूल्य समान असेल, पण दुर्दैवानं सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीचं हे मूल्य समान असणार नाही. म्हणून मी जे म्हणत होते, घटनाकारांनी त्यांचं काम अतिशय चोखपणे बजावलेलं आहे, पण आता आपली ही जबाबदारी आहे की राजकीय समानतेसोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता कशी आणता येईल, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी विचार होणं गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला हेच वाटतं, म्हणजे रॉबर्ट फ्रॉस्टची, पुन्हा मी शाळेच्याच आयुष्यात जाईन माझ्या, रॉबर्ट फ्रॉस्टची एक कविता अभ्यासाला होती. तिचे काही शब्द माझ्या लक्षात येतात. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो.
बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. घटनाकारांनी त्यांची भूमिका, त्यांचं काम चोखपणे बजावलं आहे. पण आता आपल्याला बरंच काही करणं गरजेचं आहे, कारण स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीनं सगळे अधिकार दिले आहेत. समान वेतन, समान कामासाठी समान वेतन कायदा सुद्धा आहे. पण खरंच हा कायदा अजूनही लागू होतो का? अजूनही मुलींना जन्म घेण्याच्या अगोदर गर्भातच मारून टाकलं जातं. अजूनही कित्येक वेळेस आग लागून घरामध्ये काहीतरी स्टोव्ह तर वापरतही नाही तरी सुद्धा कुठेतरी स्टोव्ह पेटला जातो आणि कोणत्या तरी महिलेचा मृत्यू होतो. हे तर फक्त मी महिलांच्या संदर्भानं सांगते. बालकांच्या बाबतीत वेगळी परिस्थिती आहे, वृद्धांच्या बाबतीमध्ये वेगळी परिस्थिती आहे. म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की राजकीय समानता असेल पण सामाजिक आणि आर्थिक समानता मात्र नसेल, ती आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्या दृष्टिकोनातून माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप हे अगदी पक्कं ठरतं. जाता जाता आणखी महत्त्वाच्या 2 बाबी मी सांगू इच्छिते. संविधान दिनाच्या निमित्तानं खोपोलीमध्ये रिटायर्ड ॲडिशनल कलेक्टर यशवंत गायकवाड सरांनी मला आमंत्रित केलं होतं आणि ॲक्च्युली या विषयावर मी तिथे बोलले होते. पण काही कारणानं तिथली लिंक उपलब्ध होऊ शकली नाही आणि यूट्यूबवरही मला हा व्हिडिओ टाकता आला नाही. त्यामुळेच आपणही सगळेजण आता इथे आहात म्हणून तोच विषय मी चूज केला, जेणेकरून यूट्यूबवरच्याही सगळ्या दर्शकांना व्हिडिओ पाहता येऊ शकेल. त्यावेळेस यशवंत गायकवाड सर सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये म्हणाले होते की संविधान लोकांनी जाणावं, त्यांच्यापर्यंत संविधान पोहोचावं याच्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. पण लोक अजूनही तेवढा रिस्पॉन्स देत नाहीत. मला माहीत आहे काही मोजके का असेनात, पण ते लोक धडपडतात, अजूनही धडपडतात की हे संविधान सर्वांपर्यंत पोहोचावं. तुम्हाला तुमच्यासाठी काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये हे कळावं. जसं बाबासाहेबच म्हणाले होते की गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या. त्या पद्धतीनं संविधानानं तुम्हाला हे अधिकार दिलेले आहेत ते जाणून घ्या. तुमच्या अधिकारावर कोणी अतिक्रमण करत असेल, तुमच्या अधिकारांवर कोणी प्रतिबंध आणत असेल तर त्यासाठी काय काय तरतुदी आहेत हेही जाणून घ्या. त्यासोबत कर्तव्यही जाणून घ्या. मार्गदर्शक तत्व काय आहेत हे जाणून घ्या. या सगळ्या संदर्भानं काही मोजके का असेनात, पण हे लोकांपर्यंत, इतरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात खरा. पण तरी सुद्धा योग्य तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही ना, तेव्हा कुठेतरी उदास वाटतं की मग आपण एवढं सांगतोय तर का लक्षात येत नाही असं वाटणं स्वाभाविक आहे. पण त्या सगळ्यांसाठीच मी आवर्जून सांगू इच्छिते आणि अर्थातच त्या सगळ्यांसाठीच मध्ये मी स्वतःलाही त्यामध्ये घेते, कारण मीही माझ्या परीने तो प्रयत्न करतच आहे. या सर्वांना मी असं सांगू इच्छिते, त्या मुलाच्या संदर्भानं हा एक छोटासा मुलगा समुद्रकिनारी खेळत होता. नुकतीच एक खूप मोठी लाट समुद्रावर येऊन गेली होती. या लाटेनं भरपूर साऱ्या जेलीफिशेस त्या वाळवंटामध्ये आणल्या होत्या, पण लाट परत जाताना मात्र जेलीफिशेसना त्या वाळवंटामध्ये सोडून तशीच परत गेलेली होती. आणि हा छोटासा मुलगा बघत होता इतके सगळे जेलीफिश पाण्याविना तडफडून मरत आहेत. ताबडतोब त्या छोट्याशा मनाला जे सुचलं ते त्यानं केलं. ताबडतोब त्याच्या त्या छोट्या ओंजळीत जेवढे जेलीफिश त्याला घेता येतील तेवढे सगळे जेलीफिश तो घेऊ लागला आणि समुद्रामध्ये जाऊन पुन्हा त्या सगळ्या समुद्रामध्ये त्या जेलीफिशेसना टाकू लागला. त्याच्या आईनं जेव्हा पाहिलं आपला हा छोटासा मुलगा छोट्याशा ओंजळीमध्ये हे मासे घेऊन एवढी धडपड करत, पळापळ करत समुद्रात फेकण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा ती सहजपणे त्याला म्हणाली, बेटा लाखों की तादाद में ये मछलियां जलबिन तड़प रही है, तुझको अगर तू बचा भी लेगा तो क्या फर्क पड़ता है. या मुलाचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. आईला उत्तर देण्यासाठी त्यानं काम थांबवलं नाही, त्याचं तेच काम पुन्हा चालू होतं. पुन्हा एकदा त्यानं त्याच्या ओंजळीत जेवढे जेलीफिश मावतील तेवढे जेलीफिश घेतले आणि पुन्हा एकदा पाण्यामध्ये त्यांना फेकताना आईला उत्तर दिलं, माँ इनको तो फर्क पडता है ना. भलेही सगळ्याच्या सगळ्या जेलीफिशेसना वाचवणं त्याला शक्य नसेल, पण त्याच्या ओंजळभर, छोट्याशा ओंजळभर जेवढे जेलीफिशेस येऊ शकतात आणि तत्परतेनं तो जेवढ्या जेलीफिशना पाण्यात टाकू शकतो तेवढ्या जेलीफिशना नक्कीच फरक पडतो, तेवढ्या जेलीफिशचा प्राण नक्कीच वाचतो. म्हणून ठीक आहे,
रिस्पॉन्स कदाचित आपल्याला अपेक्षित असा नसेल तरी सुद्धा आपण ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत, संविधान आपण ज्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत, ज्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यातले जे जागृत होत आहेत डेफिनेटली त्यांना फरक पडतो. म्हणून अव्याहतपणे आपण आपलं काम सुरूच ठेवूया. आणि अखेरीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान सभेतल्या एका प्रसंगाबद्दल मी आपल्याला सांगेन आणि आपली रजा घेईन. संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण चालू होतं. त्यांनी भरपूर सारं कसं आम्ही संविधान केलं, कुठे कुठे आक्षेप आले, त्यावर आम्ही काय केलं, कुठे चर्चा झाली, काय झालं वगैरे वगैरे ते सगळं डिटेल सांगत होते. ते उभं राहून सगळ्या सभागृहाला संबोधित करत होते. सगळेजण खाली बसलेले होते आणि सगळं त्यांचं सांगून झाल्यानंतर ते खुर्चीमध्ये बसले आणि त्याच क्षणी सगळेजण उठून उभे राहिले आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये जे छान मांडलं होतं त्याला त्यांनी आपली दाद दिली. धन्यवाद.